न राहून यावं लागलं. हल्ली एक वाक्य सतत आमच्या कानावर येतं, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी जन्माला यायचं महाराजांनी? त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली बघायला. यवनांच्या अत्याचारातून रयतेला, माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी स्वराज्य उभं केलं एवढंच नव्हे तर त्याचं सुराज्य करून दाखवलं. जिथे माता भगिनींचा सन्मान केला जातो, त्यांना सुरक्षित वाटतं, ते सुराज्य. तुम्ही तरुण स्त्रियांचा असा अवमान करता. महाराजांनी आयुष्यभर एक शिकवण दिली, परस्त्री माते समान. हे फक्त पुस्तकात छापण्यासाठी का भाषणांमधून बोलण्यासाठी? हा एक एक किल्ला बांधण्यासाठी, जिंकण्यासाठी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. कित्येकांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. या किल्ल्यातला प्रत्येक बुरुज, प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार. त्यांच्याच साक्षीनं तुम्ही काय करता आहात? गनिमांना पोचताही येऊ नये असं सुरक्षित ठिकाण म्हणजे आपले गडकिल्ले. आज तेच गडकिल्ले असुरक्षित जागा वाटाव्यात. महाराजांसाठी दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे. चांगली गोष्ट आहे, पण केवळ बाह्यांगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण विनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म, महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं, त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्यासाठी हा संभाजी उभा जन्म कटिबद्ध राहिला. त्यामुळे